नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। मा पतित पावनी जगदायनी आनंद कंदिनी वरदायनी वैराग्यदायनी मा नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। तसेच आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व नर्मदा मैया कृपांकित ज्यांची परिक्रमा झालेली आहे, ज्यांची परिक्रमा सुरू आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची सदिच्छा अंतःकरणामध्ये जागृत झालेली आहे, असे असलेले सर्व नर्मदा मैया कृपांकित नर्मदा मैयाचे परिवारातील भक्तगण आणि आमच्या संत विचार यूट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व नर्मदा मैयाचे भक्त परिक्रमावासी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी, सर्वांना सप्रेम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। मी जो हा व्हिडिओ बनवत आहे नवीन परिक्रमावासियांसाठी अत्यंत गरजेचा आहे। नवीन परिक्रमावासी जातात, त्यांना जास्त परिक्रमेबद्दलची माहिती नसते। मग आपल्याकडून नकळत जे काही चुका घडतात त्या चुका घडू नये म्हणून मी या व्हिडिओमध्ये काही गोष्टी समजून ज्यावेळेस आपण प्रथमच नर्मदा खंडामध्ये जातो तर त्यावेळेस तिथलचे काही नियम असतात। त्या नियमाचा भंग करून जर आपण परिक्रमा सुरू केली तर तिथलचे जे कोणी स्थायिक भक्तगण असतात अथवा साधुजन असतात ते आपल्याला अपशब्द बोलतात। आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदलत असतो। म्हणून आपण परिक्रमेला जाण्यापूर्वी परिक्रमेबद्दलची संपूर्ण माहिती एकत्रित करावी। परिक्रमा ही कधी सुरू करावी हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे। जे आपण महाराष्ट्रीयन वासी आहोत, आपण परिक्रमेला घाई जास्त करतो। आपण जेवढे महाराष्ट्रीयन वासी परिक्रमा सुरू करतो सगळे नियमाची बाहेर सुरू करतो। तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही आम्हाला चुकीचं म्हणता, तुम्ही काय खूप बरोबरची परिक्रमा केलेली आहे का? हा सुद्धा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्याकडून काय चुका होतात? यूट्यूबवरती तुम्ही सर्च मारा, यूट्यूबवरती आपण जी परिक्रमा करतो, मराठी माणूस जो काही परिक्रमा करतो ती परिक्रमा नर्मदा खंडामध्ये असलेले साधुजनांना ती मान्य नाही। आपण चुका कुठं करतो मी तुम्हाला ते सांगतो, ऐका। पहिली चूक, आपण मा नर्मदा मैयाची जी परिक्रमा आहे ती सुरू करण्यासाठी ज्या वेळेस जातो, कधी जातो आपण? कोजागिरी पौर्णिमेला। पहिली चूक आपली इथंच होती। कोजागिरी पौर्णिमेला ज्या वेळेस आपण परिक्रमा उचलण्यासाठी जातो तर त्या कालावधीमध्ये ते तिकडचा पूर्ण चातुर्मास सुरू असतो आणि त्या चातुर्मासामध्ये परिक्रमा ही बंद असते ना, आपण त्यांच्या चातुर्मासामध्ये परिक्रमा सुरू करतो, ही आपली पहिली चूक। कोजागिरीला परिक्रमा सुरू करतो, परिक्रमेला घाई करतो, ही चूक आपली पहिली मान्य करा। कोणीही कोजागिरीला परिक्रमा सुरू करू नका। महाराष्ट्रीयन नवीन परिक्रमावासी हात जोडून विनंती करतो, मायबाप तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन अपशब्द कानावरती घेण्यापेक्षा तुम्ही ती या ठिकाणी परिक्रमा सुरू करू नका। कोजागिरीला त्रिपुरारी पौर्णिमेला तुम्ही सुरू करा। यंदा त्रिपुरारी पौर्णिमा ही नोव्हेंबर महिन्याची 24 तारखेला आहे। 24 तारखेनंतर तुम्ही परिक्रमा सुरू करा अशी मी सगळ्यांना विनंती करतो। कोजागिरीला जाऊ नका। दुसरी गोष्ट, परिक्रमेचा नियम आहे 1 निरंजन 2 सुखी 3 में खटपट 4 दुखी। म्हणजे परिक्रमा करत असताना मी तर सांगतो उत्तम एकच जण परिक्रमेला जा, सोबत नेऊ नका। पण आपण काय करतो, आपली चूक काय होते, आपण एक जण परिक्रमा करून येतो, परिक्रमा करून आल्यानंतर सगळी परिक्रमा आपण डोक्यामध्ये ठेवतो, परिभ्रमण करतो। परिक्रमा आपण करत नाही, परिभ्रमण करतो। इकडे आल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये लगेच येतं की आपण नर्मदा परिक्रमा हा व्यवसाय सुरू केला पाहिजे। मग नर्मदा परिक्रमा हा व्यवसाय सुरू करायचा, मग गावामध्ये यायचं। गावामध्ये आल्यानंतर 4 लोक जमा करायचे। 4 लोक जमा करून त्यांना सांगायचं की नर्मदा परिक्रमा मी करून आलेलो आहे, तुम्हाला जर परिक्रमा करायची असेल तर माझ्यासोबत तुम्ही चला परिक्रमा करा।
परिक्रमा करा म्हटल्यानंतर मग माझ्यासोबत आमची टीम राहील. आमच्या टीममध्ये तुम्हाला जर परिक्रमा करायची असेल तर एवढे चार्जेस लागतील, एवढे पैसे तुम्हाला द्यावे लागतील आणि एवढे पैसे देऊन मग आम्ही तुमची परिक्रमा तुमच्याकडून करून घेऊ. ते पण त्यांना पायीच न्यायचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ती परिक्रमा मी तुम्हाला सांगतो काय, ग्रुपने परिक्रमा करू नका. ग्रुपने तुम्हाला कधीही परिक्रमा व्यवस्थित होणार नाही. परिक्रमेमध्ये एक निरंजन, एक असला निरंजन खूप आनंदित परिक्रमा करू शकतो, स्वच्छंदी परिक्रमा करू शकतो. दुसऱ्या विचाराची गरज पडत नाही, भांडणही होत नाही. समजा परिक्रमेला आपण जर आपल्यासोबत एखादा जोडीदार नेला तर त्याची जबाबदारी आपल्यावरती राहते. कारण दोन विचार आहे. तो जर आजारी पडला तर त्याला घरी घेऊन येणे हे आपलं काम आहे. तो उद्या जर त्याच्या घरी काही अडचण आली तर त्याला घरी घेऊन येणे हे आपलं काम आहे. ज्यावेळेस व्यक्ती आपण आपल्या सोबत नेतो त्याची जबाबदारी ही आपल्याकडे येत असते. म्हणून मी सांगत असतो, उत्तम आहे एकटं जण जा आणि एकटं जण स्वतःची परिक्रमा करून घरी या. कारण मी स्वतः एकटा गेलो आणि मी स्वतः एकटा परिक्रमा पूर्ण केली. आजही मला बहुतांश लोकांचे फोन येतात, महाराज तुम्ही कधी परिक्रमा सुरू करणार आहे, आम्ही तुमच्या सोबत परिक्रमा करू इच्छितो. कधीही नेऊ नका सोबत, धंदा मांडू नका परिक्रमा. दुसरी गोष्ट, ग्रुपने गेले म्हटल्यानंतर त्या ठिकाणचा जो समाज आहे, आदिवासी समाज, त्यांच्याकडे पुरेसा अन्न नसतं आणि तुमची पुरेशी व्यवस्थित व्यवस्था होऊ शकत नाही. मग मला सांगा, ग्रुपमध्ये जर तुम्ही पैसे दिले तर पैसे दिल्यानंतर त्या ग्रुप मेंबर जो कोणी असेल, ॲडमिन असेल, त्याला तुमची व्यवस्था करणं गरजेचं आहे. मग तो आश्रमात सुव्यवस्था शोधतो. मग त्या आश्रमात सुव्यवस्था शोधत असताना मग त्या आश्रमामध्ये त्यांना कोणाला कोमोडोस लागतं, कोणाला जेवायला सुंदरच लागतं, झोपायला गादीच लागते. अरे बाबांनो, आपण साधना करतो, या ठिकाणी आपण चुकीचं वागलं की ती परिक्रमा होत नाही. म्हणून महाराष्ट्रीयन वासियांना त्या ठिकाणी नावं ठेवली जातात. ही एक चूक. परिक्रमेत एक जण जा. तुम्हाला जर लय जड वाटलं तर सोबत फक्त अजून एक न्या, म्हणजे 2 जण परिक्रमा व्यवस्थित करू शकता. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रीयन जो काही सुशिक्षित वर्ग असतो, आपण कितीही प्रयत्न केला, कितीही हिंदी जरी बोललो ना तरी आपण महाराष्ट्रीयन आहोत हे तिथं साधं लोकांना ओळखायला जड जात नाही. लगेच आपलं उघडं पितळ पडतं. कारण आपली तिथं राहणीमान बदलतं, आपली लगेच व्यवस्था बदलते, आश्रमात गेल्यानंतर आपल्या गोष्टी बदलतात. दुसरी गोष्ट, परिक्रमेत गेल्यानंतर सदाव्रत राहतं आणि महाराष्ट्रीयन लोकांना सवय काय, सदाव्रत जिथं असन तिथं त्या ठिकाणी थांबायचं नाही, आयतं शिजलेलं अन्न खायचं. मग ते आयतं शिजलेलं अन्न जिथं असन, एखाद्याने सांगितलं की भगवान जी आप यहाँ पे आए हो, यहाँ पे सदाव्रत है, आपको सदाव्रत म्हणजे काय हे समजून घ्या. सदाव्रत म्हणजे तुम्ही या शब्दाचा शब्दशः अर्थ घेताना सदाव्रत म्हणजे सदा उपाशी राहायचं असं होत नाही. सदाव्रत म्हणजे कुरडी शिदा तुम्हाला दिली जाते, ती कुरडी शिदा स्वतःच्या हाताने तुम्ही स्वयंपाक बनवायचा. तो स्वयंपाक बनवून त्या ठिकाणी तुम्ही स्वतः बनवायचा आणि आपल्या सोबत जी काय आपली पूजेची झोळी आहे त्यामध्ये मा नर्मदा मैयाला नैवेद्य दाखवायचा. सोबत परिक्रमावासी असन त्यांच्या मुखात अन्न घालायचं, तदनंतर आपण ते भक्षण करायचं. याला म्हणतात सदाव्रत. पण सदाव्रत म्हणलं की महाराष्ट्रीयन माणूस अजिबात थांबत नाही. सदाव्रत म्हटलं की तो मनुष्य तो सहन करत नाही. मग तो काय करतो, मग त्या आश्रमात थांबून जर जमलं तर ठीक, नाही तर पुढे जाणार, एखाद्या वस्तीवरती जाणार आणि त्या वस्तीवरती जाऊन त्या वस्तीवर राहणाऱ्या आदिवासी लोकांना पैशाचा त्या ठिकाणी अभिमान दाखवणार. त्याला सांगणार, आम्ही तुम्हाला पैसे देतो, तुम्ही आम्हाला एवढंसं अन्न शिजवून द्या. बाबांनो, आपण हॉटेलमध्ये गेलेलो नाही तिथं ऑर्डर द्यायला, तिथं आपल्याकडून सेवा घडली पाहिजे. ज्या आश्रमात परिक्रमावासींची सेवा केली जाते ना, तर ते आश्रमवासी काय करतात, आधी परिक्रमावासियांना खाऊ घालतात. परिक्रमावासियांचं जेवण झाल्यानंतर उरलेलं अन्नाचं ते भक्षण करतात. त्याला खरी सेवा म्हणतात. पण आपल्याकडे सेवा नाही, आपल्याकडे सेवेचा विषयच नाही.
महाराष्ट्रीयन माणसं एवढ्यातच थांबत नाहीत. आश्रमवासियांना सांगणार लगेच, तुमच्या आश्रमात काही सोय नाही आहे परिक्रमावासियांची. मागच्या आश्रमात किती सुंदर सोय होती, झोपायला गादी, अंगावरती घेण्यासाठी दुलई होती. अरे बाबांनो, त्यांच्याकडे जशी व्यवस्था आहे तशी तुम्ही ती पदरात घ्या. तुमच्याच्याने जर होत असेल तर तुम्ही त्या सेवेमध्ये सहभागी व्हा. तिकडची परिस्थिती अशी आहे की आदिवासी लोकांना तुम्ही थोडंसं तुमच्याकडे असलेलं जे काही अन्नदानासाठी 5-50-100 रुपये द्या आणि त्यांना सांगा याच्यामध्ये तुम्ही थोडंसं राशन आणून 2 परिक्रमावासी खाऊ घाला, असे सेवेमध्ये सहभागी व्हा. असं न करता आपण त्यांच्याकडे जातो आणि त्यांना आपण पैशाचा रुबाब दाखवतो आणि त्यांना सांगतो एवढे पैसे घेऊन आमची व्यवस्था करा. आपण हॉटेलमध्ये गेलेलो नाही आहोत याचा विचार करा. मी अशा काही ठिकाणी बघितलं. एका आश्रमात मी मुक्कामाला थांबलो होतो. मागून काही परिक्रमावासी आले, तर त्या परिक्रमावासी यांनी त्या आश्रमात आल्यानंतर त्या आश्रमवासियांना विचारलं की इथं काय काय व्यवस्था आहे. त्यांनी सांगितलं आमच्याकडे काही व्यवस्था नाही आहे, तुम्हाला थांबता आलं तर थांबा, नाही तर निघून जा. अक्षरशः त्यांनी संध्याकाळचे 6 वाजले, सूर्यास्त होणार होता, तरीही त्यांनी बॅगा उचलला आणि पुढं आश्रमात गेले. आता आश्रम किती लांब आहे हे आपल्याला माहिती नसतं. मग आपण आश्रम सोडून सूर्यास्तानंतर पुढं जाणं योग्य आहे का? तदनंतर तिथलचे जे महंत होते ते महंताने सांगितलं, देखा ये परिक्रमा में आपण पैशाचा रोबाब जर केला तर मा नर्मदा मैया आपल्यावरती कृपा करेल, ही आपण भावना ठेवायची तरी कशी? अशा अनेक प्रकारच्या चुका आहे जे आपण महाराष्ट्रीयनवासी करतो. म्हणून मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की आपण परिक्रमेला गेल्यानंतर एकच विचार मनामध्ये ठेवा की मा नर्मदा मैयाने आपली परिक्रमा ही व्यवस्थित करून घ्यावी. असं वाटत असेल तर पूर्ण भार मा नर्मदा मैयावरती घाला, परिक्रमेला जा. परिक्रमेमध्ये व्यवस्था पाहण्यापेक्षा स्वतःची अवस्था पहा. पारमार्थिक क्षेत्रामध्ये व्यवस्था नाही तर अवस्था गरजेची असते. म्हणून स्वतःची मैयाने आपल्याला दर्शन द्यावा अशी अवस्था बनवा. व्यवस्था आश्रमात बघू नका, हात जोडून विनंती करतो. कितीही जरी सांगितलं व्हिडिओ मोठा होईल आणि मी यामध्ये सांगतो का, कारण आपल्याकडून ह्या चुका होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे वर्णन केलेलं आहे. याच्यामध्ये मी काही तुमच्या चुका दाखवतो तुम्ही चुकाचं वागता असं माझं म्हणणं नाही. फक्त तुम्ही चुकीत तुमच्याकडून होता कामा नये. तुम्ही परिक्रमेला गेल्यानंतर तुम्हाला 2 कानावरती शब्द हे घेता आले तर चांगले घ्या, कारण महाराष्ट्रीयन वासियांना चांगलं कुणीही म्हणत नाहीये मायबाप. आणि त्याच्यामध्ये आपलं होईल तेवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. म्हणून मी तुम्हाला काही चुका सांगितल्यात. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर वाटत असेल की मी सगळ्याचं काही चुकीचं सांगतो तर तुम्ही चॅनलवरती, यूट्यूब चॅनलवरती, गुरुज्ञान चॅनलवरती पहा, रामराम इंडिया पहा. त्या माऊलींनी जे सांगितलंय आमचे प्रशांत भाऊ, त्यांचं सांगणं चुकीचं नाही आहे. फक्त त्यांची तळमळ पहा की अंतःकरणातून ते सांगतायत महाराष्ट्रीयनवासी तुम्ही सुधारा आणि व्यवस्थित परिक्रमा करा. मीही तुम्हाला ते सांगेल. व्हिडिओ जर त्याच्यामध्ये योग्य माहिती वाटली तर व्हिडिओ नक्की शेअर करा. नवीन परिक्रमावासियांपर्यंत ही माहिती पोहोचवा. शेअर करा, आवडल्यास लाईक करा. आवडला काय आणि नाही आवडला काय, पण आपल्या स्वतःमध्ये सुधारणा करा ही मी हात जोडून विनंती करतो आणि माझे व्हिडिओला या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती घेऊन अनुभवाच्या आधारे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी. सर्वांच्या चरणी नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सर्वांची परिक्रमा व्यवस्थित पार पडो ही मैयाच्या चरणी प्रार्थना करतो आणि व्हिडिओला या ठिकाणी पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी.